जय जय श्री राधे। आपल्याला थोडक्यात पाहून पुढे जायचंय। सगळ्यांनी शांत चित्तानं प्रल्हाद चरित्र ऐकायचंय। हिरण्यकश्यपाचा वध भगवान परमात्म्याने केला, पण हिरण्यकश्यप मात्र पृथ्वी तलावरती मातलेला आहे। त्या हिरण्यकश्यपाला तर मारायचं आहे, आणि मग महाराज हिरण्यकश्यपाला मारण्यासाठी भगवंतानं नृसिंह रूप धारण केलं। हिरण्यकश्यप मारला गेला वराह रूपामध्ये, हिरण्यक्षाला मारलं, नृसिंह रूपामध्ये हिरण्यकश्यपाला मारलं। सांगायला लागले कसा मारला। हिरण्यक्ष मारल्या गेला याचा राग हिरण्यकश्यपाला आला आणि त्याने तपश्चर्या करायला सुरुवात केली। तपश्चर्येसाठी तो निघालाय, तप करणार आहे। आणि एवढ्यामध्ये आपल्या पत्नीला सांगितलं मी तपासाठी चाललोय, घर सोडून वनामध्ये निघालेला आहे। ज्या ठिकाणी त्याला तपश्चर्या करायची आहे त्या ठिकाणी तो बसला आणि तपश्चर्या करीत होता। ओम ब्रह्मदेवाय नमः, 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 ओम ब्रह्मदेवाय नमः। तप करायला लागला। त्या ठिकाणी असणार देवानं विचार केला, यानं तपश्चर्या जर केली आणि ह्या तपामध्ये मातला तर परिस्थिती कठीण होईल।
मग भगवंतानं तुंबरूला पाठवून दिलं. तुंबरू पक्षाच्या रूपात आले. ज्या झाडावरती बसला होता ना, ज्या झाडाखाली तपश्चर्येसाठी बसला होता, त्या झाडाच्या वरती ते असणारे पक्षीच्या रूपामध्ये आले. पक्षाच्या रूपामध्ये येऊन बसले. हा म्हणायचा ओम ब्रह्मदेवाय नमः, आणि ते वरून पक्षी म्हणायचे ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः. हा म्हणायचा ओम ब्रह्मदेवाय नमः, ते म्हणायचे ओम नारायणाय नमः. कोण घेत? माझ्या शत्रूचं नाव घेत तरी कोण? पाहिलं वरती पक्षी आहे. तपाची जागा बदलली. पुढे जाऊन बसला. ओम ब्रह्मदेवाय नमः, पक्षी उडत पाठीमागे आले. ओम नारायणाय नमः, पुन्हा जागा बदलली. ओम ब्रह्मदेवाय नमः, तिथेही पक्षी आले. ओम नारायणाय नमः. सगळा दिवस गेला पण तपश्चर्या करू दिली. कंटाळून घरी झाला. घरी आल्यावर पत्नीने विचारलं, मालक तुम्ही तर तपासाठी गेले होते, का परतले? म्हणे काही नाही, मी तपश्चर्या करायला बसलोच म्हणे, मी तप चालूही केलं होतं. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. पण इतक्यात दोन पक्षी आले. त्या पक्ष्यांनी माझ्या शत्रूचं नाव घेतलं. दिवसभर त्याचं नाव घेतलं. म्हणे कुणाचं? तुला माहित नाही का माझ्या शत्रूचं नाव? मालक काय म्हणत होते ते पक्षी? म्हणे ते माझ्या शत्रूचं नाव घेत होते. हो, शत्रूचंच नाव घेत होते, पण म्हणत काय होते? सांगितलं ना, शत्रूचं नाव घेत होते. मालकाकडून जर काही काढायचं असेल तर ते मालकीला पक्क माहित असतं की कसं मिळेल. सुंदर सुंदर त्याच्या आवडीचा स्वयंपाक केला. जेवायला वाढलं आणि जेवायला वाढत वाढत मग त्याने हिची स्तुती करायला सुरुवात केली. वा, सुंदर भाजी झाली, सुंदर स्वयंपाक झाला, वा. मग ही लगेच म्हणते, हा मग केलाय तुमच्यासाठी. छान झाली का नाही भाजी? मग विचारायला सुरुवात केली, का हो? म्हणे मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? काय म्हणत होते ते पक्षी? कारण त्याच्याकडून म्हणून घ्यायचं होतं, भगवंताचं नामस्मरण करून घ्यायचं होतं. मग विचारते, सांगा ना काय म्हणत होते पक्षी? म्हणत होते म्हणे ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः असं म्हणत होते. दिवसभर माझ्या शत्रूचं नाव त्यांनी घेतलं. कुण्या शत्रूचं? सांगितलं ना, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः असं त्याचं नाव घेत होते. हो म्हणे ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः असं म्हणत होते. अरे असं म्हटले ते, तुमचं भंग झालं भजन. हो म्हणे ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय म्हणून घेतलं. रात्रभर म्हणून घेतलं, रात्रभर. आणि त्या रात्री अंगसंगातून ती गर्भवती राहिली आणि सकाळी हा तपश्चर्येसाठी निघून गेला. इंद्राने विचार केला. इंद्राला कळालं ही गर्भवती आहे. इंद्रानं हिरण्यकश्यपाच्या बायकोला उचललं. आकाश मार्गाने इंद्र जायला लागला. नारदानं अडवलं, थांब इंद्रा, शाप लागेल तुला. अरे ती पतिव्रत नाही, तुझ्या आसना सहित सगळं नष्ट होईल, थांब. नारदानं हिरण्यकश्यपाच्या पत्नीला आपल्या आश्रमात ठेवलं आणि नारद स्वामींचं रोज भजन असायचं. नारायणा नारायणा, ओम नमो नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. गर्भावरती असे संस्कार झाले ना महाराज. आणि 9 महिने गर्भावरती नामस्मरण पडलं कानावरती गर्भाच्या. सुंदर अशा मुलाला तिने जन्म दिला.
मुलगा जवळजवळ 4-5 वर्षाचा झाला, नारदांच्या संगतीमध्ये निव्वळ भजनच करायला शिकला. त्याचं नाव प्रल्हाद ठेवलं. तपश्चर्या पूर्ण झाली. ब्रह्मदेवानं वरदान दिलं, म्हणे अमर करा. अमर नाही होता येत, दुसरं काहीही माग. मग मागितलं, मला मृत्यू जमिनीवरती नको, आकाशात नको, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, माणसानं नको, प्राण्यानं नको, दिवसा नको, रात्री नको, अर्धतिथी नको, बघा तुम्ही, अमावस्या नको, पौर्णिमा नको, चंद्र नको, सूर्य नको, पूर्ण तिथी पाहिजे असं वरदान मागितलं आणि घरी आला. मैं अमर बन गया, मुझे अब कोई नहीं मार सकता. नारदाने त्याची पत्नी आणि त्याचं पोरग प्रल्हाद घरी आणलं. यानं प्रल्हादाला आपल्या गुरुकुलामध्ये टाकलं. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडे शाळेत टाकलं. हा शाळेत गेला. बापानं सांगितलं होतं, शत्रूचं जो नाव घेईल त्याला दंड देण्यात येईल. मी देव आहे, माझं नाव घ्या. आणि हा प्रल्हाद शाळेमध्ये राहायला गेला. शुक्राचार्य कुठेतरी बाहेर गेले होते. शुक्राचार्यांची 2 पोरं, त्यांचं नाव शंडा आणि अमर्क. शंडा अमर्क बाजारासाठी बाहेर गेले. या प्रल्हादानं गुरुकुलातली सगळी पोरं जमवली आणि प्रल्हाद भजन करायला सुरुवात केला. नारायणा नारायणा, ओम नमो नारायणा, श्रीमन नारायण 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 असं भजन त्यांनी सुरुवात केलं. शंडा आणि अमरकाले पाहतात तर काय, शत्रूचं भजन चाललंय गुरुकुलात. प्रल्हादाला घेतलं, बापाकडे नेलं. तुम्ही सांगता जगाला त्याचं नाव घेऊ नका, तुमचंच पोरग त्याचं नाव घेतं, पायाच्याकडं सांगितलं. प्रल्हादा, अजिबात त्याचं नाव घ्यायचं नाही, माझ्याशी गाठ नाही. प्रल्हादजी म्हणले, घेणारच मी, त्याचं भजन करणारच. मग उकळत्या तेलामध्ये टाकलं. उकळत्या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर प्रल्हादानं भजन चालू केलं. नारायणा नारायणा, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, नारायण नारायण, ओम नमो नारायण, हरि प्रल्हादजीच्या अंगाला एक फोडही आला नाही. उकळत्या तेलातून प्रल्हादजी बाहेर आले. सेवक येऊन सांगतायत, उकळत्या तेलात त्यांना काहीच होत नाहीये, काही होत नाही ना. हत्तीच्या पायाखाली द्या त्याला. साखळ दंडाने बांधलेला उन्मत्त झालेला हत्ती आहे. त्या हत्तीला मदिरा पाजली आणि त्या हत्तीच्या साखळ्या मोकळ्या केल्या. प्रल्हादजीला हत्तीच्या पुढे उभं केलं
हत्ती पिसाळलेला चौताळलेला हत्ती निघालेला हत्ती किंकाळतोय धावत पळत हत्ती किंकाळत प्रल्हादजीच्या अंगावरती येणार आहे पण प्रल्हादजीचं मात्र भजन चालू आहे नारायणा नारायणा ओम नमो नारायणा हरि ओम नमो नारायणा सेवकांना वाटलं आता हत्ती प्रल्हादजीवरती पाय घालील आणि प्रल्हादजींचा जाग्यावरती मृत्यू होईल नाही हत्ती प्रल्हादजीच्या समोर आलाय आणि हत्तीनं पाय मिटून प्रल्हादजीचं दर्शन घेतलं आणि हत्ती जाग्यावरती बसला सेवक येऊन सांगायला लागले महाराज महाराज हत्तीनं सुद्धा काही झालं नाही हत्तीनं नमत घेतलंय काय करायचं त्या हिरण्यकश्यपाची बहीण तिचं नाव होलिका काय नाव होतं तिचं होलिका ती होलिका तिला वरदान प्राप्त होतं चितेत ती जळू शकणार नाही ती म्हणते दादा याला मांडीवरती मी घेऊन बसते चिता पेटवा चिता पेटवली आणि ती होलिका प्रल्हादजीला मांडीवरती घेऊन बसलेली आहे चिता पेटवण्यात आली ढंढन ढंढन जाळ लागलाय ज्वाळा आकाशाला भेदत होत्या आणि भजन चालू आहे नारायणा नारायणा ओम नमो नारायणा प्रल्हादजीला तरी काही झालंच नाही उलट होलिका जळून गेली म्हणून आपण होळीच्या दिवशी होळी पेटवतो शिमग्याला होळी नाव का पडलं ती होलिका त्या दिवशी जळाली म्हणून तो दिवस होळीचा दिवस आहे शिमगा प्रल्हादजीला काही झालं नाही शेवटी हातामध्ये शस्त्र घेतलं आणि प्रल्हादजीला म्हणतोय नको घेऊ त्याचं नाव प्रल्हादजी म्हणतायत मी त्याचं नाव घेणार आहे मी त्याचं नाव घेण्यापासून मला तुम्ही रोखू शकत नाही बाबा तुम्ही सुद्धा त्याचं नाव घ्या तुमचा सुद्धा उद्धार होईल काय म्हणतो अरे ज्याचं नाव घेतोयस ना कुठं आहे तो कुठं आहे सांग कुठं आहे या फरशीवरती आहे या झाडात आहे तुझ्यात आहे माझ्यात आहे या खांबात आहे महाराज राग आला आणि त्या खांबाला लात मारली आणि लात मारल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा प्रगट झाला खांबावरी लात मारली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला तो भगवान परमात्मा प्रगट झाला आणि ज्यावेळी भगवान परमात्मा प्रगट झाला तोंड सिंहाचं आहे आणि शरीर माणसाचं आहे हिरण्यकश्यप पुढं पळायला लागला आणि नृसिंह अवतार पाठीमाग भगवान परमात्मा हिरण्यकश्यपाच्या पाठीमाग लागले हुर्र 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 पुढं पळतोय पुढं पळतोय पुढं पळतोय दुपारी 12 वाजता प्रगट झालेले भगवान परमात्मा 6 पर्यंत पळवलं किती पर्यंत 6 पर्यंत रात्रीच्या 6 पर्यंत पळवलं आणि असणार महाराज दिवसा नाही रात्री नाही
बरोबर सूर्य मावळतोय आणि चंद्र उगवतोय अशी वेळ आहे ना. अमावस्या ना पौर्णिमा, पूर्ण तिथी. शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, नखांचा वापर केला. दिवसा नाही, रात्री नाही, मनुष्य नाही ना प्राणी नाही, घरात नाही, बाहेर नाही, उंबरवट्यावरती धरलं आणि असा टारकन हिरण्यकश्यप फाडला. हिरण्यकश्यपाचा वध केला आणि भगवान परमात्मा हिरण्यकश्यपाच्या सिंहासनावरती जाऊन बसले. रुद्र रूप धारण आहे, लाल बुंद डोळे. भगवान परमात्मा गुर्र 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 करतो. याला शांत करायचं कोण? भोलेनाथ म्हटले, हा माझा ऐकतो, मी जातो त्याच्याजवळ. भोलेनाथ भगवंताला शांत करण्यासाठी निघाले. 2च पायऱ्या चढू दिलं. सिंहासनाच्या दुसऱ्या पायरीवर पाय ठेवल्याबरोबर भगवान परमात्मा चौताळले. भोलेनाथ म्हटले, आपलं काम नाही. फिरले म्हणे, शांत करणार कोण? जिचा मालक आहे ना तिला पाठवा. भले भले शांत बसतेत म्हटले. लक्ष्मी आई साहेब निघाल्या. लक्ष्मी आई साहेब म्हटल्या, कुणाचं जरी ऐकत नसतील तरी माझा ऐकतील, तो माझा स्वामी आहे. निघाल्या मोठ्या गर्वात. लक्ष्मी आई साहेबाला चांगलं जवळ येऊ दिलं. 2च पायऱ्या कमी होत्या. भगवान परमात्मा चौताळे. लक्ष्मी आई साहेब फिरल्या. माय गय, काही खरं नाही. फिरल्या पाठीमाग. कुणाला शांत होईला? ज्याच्यासाठी हा आलाय ना त्याला द्या पाठवून. अगदी 4-5 वर्षाचा प्रल्हाद. त्या प्रल्हादाला भगवान परमात्म्याकडे पाठवलं. भगवंताच्या मांडीवरती जाऊन प्रल्हादजी बसले. केसावरून प्रल्हादाचे हात फिरवायला लागले. भगवान शांत झाले. पुढे अनेक वर्ष प्रल्हादानं महाराज राज्य केलं आणि प्रल्हादजी निज धामाला निघून गेले. आणि असणार महाराज प्रल्हादजींचं निज धाम गमन झालं. पुढे असणारा एक हत्ती गजेंद्र आणि नक्र यांचं आख्यान. मला वाटतं कृष्ण जन्मापर्यंत आपल्याला जायचंय. 3:45 वाजत आलेत. नक्र गजेंद्र आख्यान आपण अगदी 2 मिनिटात सांगत होता थोडक्यात. गजेंद्र नावाचा हत्ती आहे. आपल्या 1000 बायकांसोबत जलक्रीडा करण्यासाठी गेलेला आहे. पण त्याला माहित नाही त्याचा वैरी नक्र त्याच जलाशयामध्ये लपून बसलेला आहे. गजेंद्र जलाशयामध्ये पाय ठेवतो, एवढ्यात नक्रानं त्याचा पाय पकडला आणि गजेंद्राचा पाय नक्रानं पकडला. गजेंद्र म्हणतोय, काढा बाहेर, ओढा मला. 1000 बायका. एका बायकोला 2-2 पोरं. 1000 बायका. 1000 बायकांना 2-2 पोरं. 2-2 पोरं किती झाले? 1000 बायका, 2000 पोरं, 3000, 2000 सुना, किती झाले? 5000. ऐका बरं, 5000 आणि प्रत्येकाला 1-1 पोरग. 7000 लोकसंख्या झाली. 7000 मिळून या म्हाताऱ्याला वडायला सुरुवात केली गजेंद्राला. पण म्हातारा काही निघच ना. 100 वर्षाचा काळ गेला, युद्ध चालू आहे. नातू म्हटले, बाबा आई आम्हाला काय आयुष्य आहे का नाही, आम्ही निघून झालो. नातू गेली निघून. पोर सुना म्हटल्या पोरायला, अहो
किती दिवस या म्हाताऱ्याला ओढत राहायचं म्हणजे चला निघा, आपल्याला काय आयुष्य आहे का नाही, काय संसार आहे का नाही आपल्याला, चला. पोराईनं बायकायचं बरोबर ऐकलंय, निघाले. कारभारी येगळं निघा, येगळं निघून संसार बघा. संसार करता शिल्ले बहु, दातला इकून आणले गहू. कारभारी येगळं निघा, येगळं निघून संसार बघा. निघाले पोरं सुना गेले आणि 1000 बायका पाठीमागं राहिल्या. बायकांनी 1-2 वर्ष बघलं. बायका म्हटल्या 7000 लोकायला हा बावा निघाला नाही, आम्ही 1000 काय करायच्या माय, आपणही आपल्या नातात सुनाईत लोकांमध्ये जाव. बायकाई सोडून निघून गेल्या. एकटाच पडला गजेंद्र. म्हटलं अरे ज्यांच्यासाठी आयुष्यभर कष्ट केलं, ज्यांच्यासाठी आयुष्यभर मेहनत गेली, ते सगळे मला सोडून गेले, आता एका भगवंता विना मला कुणीच नाही, असा विचार केला. एक कमळाचं फुल घेऊन भगवंताला वाहिलं आणि धावा केला. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. गजेंद्रानं धावा मांडला भगवंताचा आणि भगवान परमात्मा त्या गजेंद्रासाठी धावून आले आणि गजेंद्राचा उद्धार केला. गजेंद्राख्यान संपलं आणि महाराज सूर्यवंशाचा आणि चंद्रवंशाच्या वर्णनामध्ये भागवतामध्ये सूर्यवंशाचं वर्णन अगदी थोडक्यात आलंय. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एक भाग महारुद्र यज्ञ केला, पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ. आता हे थोडक्यात आहे बर का. पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ केला, प्रसाद प्राप्त झाला. 3 द्रोण केले, एकीचा द्रोण गेला. दोघींनी आपला अर्धा प्रसाद दिला. तिला 2 आणि या प्रत्येकीला 1. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 अवतार झाला. सीतेचं स्वयंवर झालं. सीता रावणानं पळवली. सीता शुद्धी हनुमंतरायानं केली. पुन्हा असणार अयोध्येमध्ये आले. प्रभू रामचंद्राचं राज्य चाललं. सीता माता निजधामाला निघून गेल्या. रामानं बराच काळ राज्य केलं. शत्रुघ्न भरत लक्ष्मण यांच्या समेत लवानी कुशांना राज्य दिलं. प्रभू रामचंद्राचं स्वर्गारोहण झालं आणि बाळकृष्ण परमात्म्याचा अवतार द्वापार युगापर्यंत सूर्यवंशामध्ये आपण आलेलो आहोत. अगदी रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे स्टेशन 1 मिनिटात औरंगाबाद. चला, सोमवंशाचं वर्णन मात्र सविस्तर आलंय. जवळजवळ 2 दिवस आपलं सोमवंशाचं वर्णन चालणार आहे. 6वा दिवस आणि 7व्या दिवसात अर्ध्यात पर्यंत जाईल असं मला वाटतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येणार आहे. पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीवरी झाले ओझे त्यांचे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. ब्रह्मदेवाच्या जवळ गेली आणि ब्रह्मदेवाला म्हणायला लागली, देवा मला भार सोसत नाहीये, मी काय करू सांगा. सांगितलं आपलं हे कार्य नाही, भगवंताकडे गेलं पाहिजे. विष्णूकडे गेले. विष्णू भगवंतानं सभा घेतली. सांगितलं लक्ष्मी आई साहेबाला तुम्ही कौंडिन्यपुराशी जा, अवतार धारण करा, मी येईन तुम्हाला घेऊन जाईन. पूर्वीचे काही गोपाळ होते, काही गवळणी होत्या, ऋषी रूपी गवळणी. हे मात्र थोडं सविस्तर सांगावं लागणार आहे. आणि वेदांच्या ज्या रुचा आहेत श्रुती, त्या श्रुती रूपी गवळणी आणि ऋषी रूपी गवळणी, या गवळणींनी अवतार धारण केला. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वानरांनी राम अवतारामध्ये युद्धामध्ये सहकार्य केलं होतं ना, त्यांचं ऋण फेडायचं होतं. ऋण फेडावया अवतार केला. अविनाशी आला आकाराशी. असा भगवान परमात्मा तो आकार धारण करणार आहे. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर. भगवंतानं सांगितलं शेषा चला म्हणे अवतार घ्यायचंय. शेष म्हटले आपण अवतार धारण करणार नाही का म्हणे. गत अवतारामध्ये लक्ष्मण झालो,
14 वर्षाच्या काळात चांगली बोरं, चांगली सीताफळं, चांगली रामफळं, चांगली जांब, टोपलं टोपलं तुम्हाला आणून दिलं. दोघं नवरा बायको बसून मुटू 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 तोंड बघत बघत खात होता. पण खारे लक्ष्मणा म्हणून कधी एक बी सुद्धा दिला नाही तो. नाही 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 नाही, तुम्ही बेईमान आहात, मी तुमच्या सोबत अवतार घेणार नाही. मग भगवान म्हणले असं करा, गत वर्षात गत युगात तुम्ही लहाने होतात, आता काय व्हा, आता मोठे व्हा. आता तू वडील होई बातवा, वडील होई बातरवला, पाळीन मी आज्ञा तुझी वारे, तुझी वारे, पाळीन मी आज्ञा तुझी वारे, तुझी वारे, पाळीन मी आज्ञा तुझी वारे. आता तू वडील होई बातरवला, आता तू वडील होई बातरवला, पाळीन मी आज्ञा तुझी वारे, तुझी वारे, पाळीन मी आज्ञा तुझी वारे, ओ पाळीन मी आज्ञा तुझी वारे. आता तू वडील होई आता तू वडील होई सर्वज्ञ, आता तू वडील होई सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी वारे, तुझी वारे, पाळीन मी आज्ञा तुझी वारे, तुझी वारे, पाळीन मी आज्ञा तुझी आता तू वडील होई गा सर्वज्ञ. गुलाल सोंटवडा आणला असेल ते एका ठिकाणी करा, फुलं अक्षदा वाटा. आता तू वडील होई गा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. सांगितलं वडील हो, भगवान परमात्मा तयार झाले. कंसानं वसुदेव देवकीचं लग्न केलं. वरात मध्यान्नावरती आलेली आहे. वाजत गाजत वरात आली, आकाशाची वाणी झाली. वाणी आकाशाची म्हणते, कंसा ज्या देवकीचं लग्न एवढ्या थाटा माटामध्ये करतो आहेस, त्या देवकीचा 8वा मुलगा तुझा वध करी. राग आला, हातामध्ये खड्ग घेतलं, धावून गेला. खड्ग घेऊन या माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. हात धरला, थांबा मारू नका, जन्मलेलं मूल तुम्हाला. पहिल्यांदा देवकी गर्भवती आहे, वाट करा बर. पहिल्यांदा देवकी गर्भवती आहे. ती गर्भवती असणारी देवकी तिनं सुंदर मुलाला जन्म दिला. पहिला मुलगा जन्माला आला. हा मुलगा घेऊन वसुदेव कंसाच्या जवळ ती गेले आणि म्हणतायत, महाराज तुम्ही मामा झाला, मी वडील झालो, देवकीला मुलगा प्राप्त झाला, आनंद झाला. गोदान वस्त्रदान भूदान करायला लागले. नारद महर्षी आले. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बालकाशी ठेवू नको. मारलं लेकरू, 1 मारला, 2 मारले, 3 मारले, आणा इकडं, 4 मारले, 5 मारले, 6 मारले. आम्ही जन्माला टाकतो, तुम्ही नंतर टाका. महाराज मारले 6. 7वा गर्भ योगमायेच्या साह्यानं रोहिणीच्या गर्भात नेऊन टाकला. आता भगवान परमात्मा जन्माला येणार आहे याचा आनंद झाला. एवढा आनंद झाला महाराज. आणि श्रावण मास बुधवार दिवस अष्टमी तिथी या दिवशी ठीक रात्री 12 वाजता भगवान परमात्मा कारागृहामध्ये प्रगट झाले. नामदेवराय सांगतात, अयोनी संभाव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. असा भगवान परमात्मा
घरामध्ये प्रगट झाला. 8 वर्षाची 14 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि तो भगवान परमात्मा सांगायला लागला. काय सांगतो? नंदाच्या घराला मदने गोकुळाला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने नंदाच्या घराला मदने भगवान परमात्मा सांगायला लागले. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. वसुदेवजीनं बाळ टोपल्यामध्ये घेतलेला आहे. घेऊन या. असा भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला. वसुदेवजी त्याला घेऊन निघालेले आहेत आणि रस्त्यामध्ये यमुना नावाची नदी लागली. हे पा शांतता राखा. हे बारके हो, बसून घ्या खाली. सुई पडलं तर सुद्धा आवाज आला पाहिजे बघा. एवढी शांतता का? कथा बंद करायची. मग गर्दा जर झाला तर मी झाकी येऊही देत नाही. कथा आता बंद करतो, आरती करतो. पहा, शांतता राखायचं. आता एकदम शांत वातावरण झालं पाहिजे. ए बारके हो, ए गपारे तुम्ही, ए खाली बसा, खाली बसा. माहिती तुम्ही खाली बसा. बसून घ्या खाली, आरामात बसून घ्या. वसुदेवजी टोपल्यामध्ये घेऊन निघालेले आहेत. रस्त्यामध्ये यमुना नावाची नदी लागली. पाणी चालू आहे आणि असणार महाराज आपात असणाऱ्या यमुना नदीला पूर आलेला आहे आणि त्या पुरामधून वसुदेवजी चाललेले आहेत. पाणी गळ्याला आलं. भगवंतानं विचार केला, आपल्या बापाच्या नाकातोंडामध्ये जर पाणी गेलं तर काय फायदा आहे. मग भगवान परमात्म्यानं पायात लांगटा काढला. मना पूर चढला अचाट, पूर चढला अचाट, त्यासी लाविला अंगुष्ठ. भगवान परमात्म्यानं अंगठा लावला. कारण महाराज भगवान परमात्म्याच्या नियमानं यमुनाबाई ह्या सासू आहेत. कोण आहे? सासूबाई. स्त्रियांना 3 गोष्टी फार आवडतात. एक दुधावरची साय, दुसरं शेण आणि तिसरा जावाई. यमुनाबाईने विचार केला, जावाई जवळून चालन, दर्शन नाही, असं नाही होऊ शकत. मग महाराज यमुना माता वाढायला लागल्या आणि यमुना माता वाढत होत्या. वाढत असताना यमुना मातेला अंगठा लावला
आणि यमुना माता दुभंगल्या आणि वसुदेवजी आपल्या बाळाला घेऊन गोकुळामध्ये निघालेले आहेत. वसुदेवजी गोकुळामध्ये येत आहेत आणि महाराज गोकुळातील लोकांना मोठा आनंद झालेला आहे. वसुदेवजी निघालेले आहेत.
शेवटच्या डोर आधी बाजूला सगळे राधे राधे यजमानांनी आरतीची तयारी करायची। जय श्री भागवता आरती
Hare Rama
राम 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 हरे गोपाल भगवान की जय जय श्री राधेश्याम जय जय श्री राधेश्याम जय जय श्री राधेश्याम या डोळ करा भक्ताचा परत पाळ जुबाळा जुरे जू दुसऱ्या दिवशी दुसरा रंग श्रुती जोगी हाय गोरीच अंग कसा झळकतो आरशातला भिंग येड्या गवळणी झाल्या दंग श्री कृष्णावरी टाकावे रंग जुबाळा जुरे जू तीनव्या दिवशी वाजला घंटा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटडा वाटा जुबाळा जुरे जू चौथ्या दिवशी चौथ करी पाना बांधिले यशवदा दारी 18 रंगाच्या बोलविल्या नारी पाना गातात नानाया परी जुबाळा जुरे जू पाचव्या दिवशी पाचवे करा राधा गवळणी घालते वारा उठा गवळणी घागरी भरा जुबाळा जुरे जू सहाव्या दिवशी सावई करा राण्या सटवीन येडली वाडा लिंब नारळ देवाला फोडा ताने वासर गाईला सोडा तान्या मुलाची दिसट काढा यशवद्या मातचा जू थोडा थोडा जुबाळा जुरे जू सातव्या दिवशी सातीचं माल साती बाजला सातीचं गोल मधी बसना चंदन मूल कृष्ण मांडीवरी यशवदा डुल जुबाळा जुरे जू आठव्या दिवशी आठवा थाट नारी निघाल्या पाण्याच्या वाट भुल पडली मथुर पेट चट्ट फोडिले दह्याचे माठ कृष्ण देवाच्या जाऊन हे वाट जुबाळा जुरे जू नवव्या दिवशी नवूचा कंत गवळ्या घरी आहे राजू आनंद वसुदेवाचे बांधिले पंत जुबाळा जुरे जू दहाव्या दिवशी 10वीस रात्रा 36 कोट्यांशी देवच येती तान्या मुलाचे चरण वंदिती यशवदा माता नेत्रान पाहती उतरून टाकावे माणिक मोती जुबाळा जुरे जू
10व्या दिवशी बोलविली राधा कृष्ण नवग यशवदे तुझा सोडा वाट मला जाऊ द्या दादा जू बाळा जू रे जू. बाराव्या दिवशी बोलवा माळी साखर लिंबण्या लावून केळी पाळणा बांधून वाजवा टाळी नाव श्री कृष्ण ऐका मंडळी जू बाळा जू रे जू. गोपाल कृष्ण भगवान की